चंपाषष्ठी निमित्त आज घरी खंडोबाची तळी उचलायची आहे। तळी उचलण्यासाठी मी माझ्या मित्रांना बोलवलो, कारण तळी उचलण्यासाठी 4 जण लागतात। तळी उचलून झाल्यावर प्रसाद खाल्लो आणि मेडिकलला आलो आणि परत घरी जेवण करण्यासाठी गेलो। जेवणामध्ये आज स्पेशल रोडगा होता। दुपारी मी आणि आमचे भाऊजी आम्ही 2 जण मेडिकलवर बसलो होतो। तेवढ्यात बाळू पण भरलेले कोटंबे घेऊन आला आणि वारू खेळायला सुरुवात झालेली होती। मी व्हिडिओ काढत आहे हे बघून राजवीरनं तुम्हा सर्वांना हाय केलं। गावातील मानकऱ्यांच्या तळ्या उचलून वारू शेवटच्या जागेवर आले होते। गावागावातील जुनी रूढी व परंपरा जपणारी ही पिढी आपल्याला लाभली आहे, म्हणून आपण भाग्यवान आहोतच। वारू बघण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लहान थोर मंडळी जमलेली होती। हा माझा मित्र दौलत पहिल्यांदाच वारू झाला आहे। सर्वच प्रेक्षक वारू बघण्याचा आनंद घेत होते, त्यात मी आणि श्रीराम पण होतो। वारू खेळून झाल्यानंतर अशा घोंगडीवर त्यांना शांत केलं जातं। ही गँग घरावर जाऊन वारू पाहत होती। सर्व वारू खेळून शांत झाल्यानंतर त्यांना पाय देऊन सन्मान दिला जातो।